माझ्या बहिणीला, माझ्या अक्काला आई म्हणायला आई राहिली नाही. माझा 2.5 महिन्याचा पुरुषोत्तम, माझा छोटा भाऊ, त्याचं तर आज सर्वस्व निघून गेलं. त्याला तर आईही माहिती नाही. त्याला तर काय माहिती आपली आई. त्याला तर आई असा आवाज सुद्धा देता येत नाही. पुन्हा श्यामने मोठ्यानं आक्रोश केला, आई. या जगाच्या पाठीवरती त्या आईतकं प्रेम तुमच्या आमच्यावरती कोणीच करू शकत नाही. म्हणून इथल्या बसलेल्या प्रत्येक माणसाला माझं सांगणं आहे, अरे त्या आई बापाला वाईट वाटेल असं कधी करू नका बाबांनो. पांडुरंगासारख्या बापाच्या आणि रुक्मिणीसारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल ना, असं कधी वाईट वागू नका दादांनो. कारण या जगाच्या पाठीवरती आई आपल्या जन्माला घातल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ती आई तुमच्या आमच्यावरती प्रेम करत असते. ऐका ना, तुम्हाला ज्ञात असेल, साने गुरुजी ज्या वेळेस तुरुंगामध्ये होते ना, त्यावेळेस साने गुरुजींनी 40 रात्र आपल्या आईवरती घालवल्या. आणि एक आत्मकथा लिहिली, श्यामची आई. तुम्हाला माहिती असेल ना, श्यामची आई पुस्तके. श्यामची आई आत्मकथा लिहिली. साने गुरुजी म्हणतात, शेवटची रात्र तर एवढी कठोर होती. मी पुण्यामध्ये शाळेला होतो. एका आश्रमशाळेमध्ये मी शाळेला होतो. आणि त्या ठिकाणी मी रात्री झोपल्याच्या नंतर मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये माझी आई आली आणि मला बोलू लागली, श्याम, का रे बाळा, मला भेटण्याकरता येतोस का रे श्याम? मला तुला पाहायचं रे श्याम, अरे येतोस का रे श्याम? मी डचकून जागा झालो. पाहिलं तर काय, घड्याळामध्ये रात्रीचे 12 वाजलेत. मला असं वाटलं, मी सारखं आई आई करत असतो ना, म्हणून आईची आठवण आली असेल, म्हणून मला स्वप्न पडलं असेल. पुन्हा मी झोपलो, परंतु पुन्हा 3 ते 4च्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवरती पुन्हा मला स्वप्न पडलं. पुन्हा माझी आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि आई मला म्हणू लागली, श्याम, काय रे बाळा, अरे येतोस ना रे दादा? अरे शेवटचे काही क्षण मोजते रे श्याम, मला बरं वाटत नाही श्याम, असं वाटतंय तुला कधी डोळे भरून पाहते रे श्याम, येतोस ना रे श्याम? डचकून उभा राहिलो. पाहिलं तर काय, पहाटेचे 4 वाजले होते. आणि माझ्या लक्षात आलं, आईचे शब्द आठवले. आईनं सांगितलं होतं, श्याम, पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती पडलेलं स्वप्न काहीसे खरी होता श्याम. मला काही सुचेना, झोपही लागेना. 6 वाजू दिला. 6 वाजता आंघोळ केली आणि बस स्टँडवरती गेलो. 7 वाजले, 8 वाजले. तेव्हा पालघरला जायला, पुण्यावरून पालघरला जायला 5 रुपये तिकीट होतं. परंतु माझ्या खिशामध्ये मात्र 3च रुपये होते. 2 रुपये कमी होते, पण असं वाटलं कोणाकडनं तरी उसनवाडी करेल, भेटेल कोणीतरी गावाकडचं आणि कोणाकडनं तरी उसनवाडी करेन जाईल. पण कोणी भेटलं नाही. 11 वाजले, 12 वाजले, दुपारचे 2 वाजले. पोटामध्ये कावळे ओरडतात, पोटात दुखल्यासारखं होते, भूकही लागली होती. परंतु आईला भेटायचं होतं ना, म्हणून खाऊशी वाटत नव्हतं. कोणी भेटेना, बसही येईना, एसटी सुद्धा येत नव्हती. मग काय करावं? 3 वाजले, 4 वाजले आणि 5 वाजता एका एसटीतून एक जोडपं उतरलं. आणि ते जोडपं मला म्हटलं, बाळा, ए दादा, अरे आमची एवढी बॅग आम्हाला आमच्या घरापर्यंत नेऊन देतोस का रे? तुला आम्ही खाऊला पैसे देऊ. मी म्हणलं, का हो काका, किती पैसे द्याल मला? ए बाळा, तुला किती पैसे पाहिजेत? काका, मला फक्त 2 रुपये द्या. ए बाळा, तू आमची एवढी बॅग नेऊन दिलीस ना रे, आम्ही तुला 4 रुपये देऊ. 4 रुपये. त्या 4 रुपयाचे हवेच्या पोटी मी ती जड बॅग डोक्यावरती घेतली आणि चालू लागलो. चालता चालता ते जोडपं पाठीमागून येत होतं. मी पुढे चाललो होतो. त्या जोडप्याच्या घराच्या दिशेने निघालो होतो. ते बॅगेत
बॅगेचं वजन जड असल्या कारणाने ती बॅग माझ्या डोक्याला रुतत होती. चुंबळ नसल्यामुळे त्या बॅगेनं माझ्या डोक्याला अशी पार खड्डे पडले होते. मी पळत 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 आईला भेटायचं होतं. पेटी डोक्यावरती घेतली. पळत 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 त्या जोडप्याच्या घरापाशी आलो. मागं वळून पाहिलं तर त्या जोडप्याला यायला फार उशीर होता. बॅग तर एवढी रुतली होती की फाराशे खड्डे पडले होते. मी भीतीचा आधार घेत 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 ती बॅग खाली उतरवणार. एका हातानं बॅग धरली. एका बाजूनं भीतीचा आधार घेत घेत बॅग खाली उतरवणार. तेवढ्यात ती बॅग माझ्या हातून निसटली आणि धापदिशी ती बॅग खाली पडली. जशी बॅग खाली पडली त्या बॅगचं कुलूप तुटलं, लॉक तुटलं. ते जोडपं पाठीमागून आलं. ती बाई अशी मागा सरली आणि सनसनीत त्या बाईनं अशी कानं खाली दिली. कार्ट्या, अरे एवढी मागायची बॅग आमची तोडलीस, बॅगेचं लॉक तोडलंस. अरे कळत नाही का तुला, अक्कल नाही का? मी खाली मान घातली. डोळ्यात अश्रू आले होते, पण पायानं अंगठ्यानं अशी माती उकरू लागलो आणि डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवले. त्या बाईला दया आली आणि त्या बाईनं अवघा 1 रुपया माझ्या हातावरती टेकवला आणि सांगितलं, ए कार्ट्या, चल चालता हो, एवढी आमची मागायची बॅग तोडलीच, आता याच्यावरती तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. मी तो 1 रुपया घेतला आणि स्टँडवरती आलो आणि 8ची एसटी आली. 8च्या एसटीमध्ये चढलो. एसटी फारशी लांब गेली आणि कंडक्टर साहेब आले. ए पोरा, कुठं जायचं रे तुला? साहेब, मला पालघरला जायचं हो, पालघरला. पण माझ्याकडं 4 रुपये, तो 1 रुपया माझ्याकडे कमी. ए कार्ट्या, अरे 1 रुपया कमी आहे, बसमध्ये चढलास, तुला कळत नाही का रे? अक्कल नाही तुला? पैसे नसताना सुद्धा बसमध्ये चढतात, कशासाठी काय माहिती. चल बच्चा, खाली उतर, चालता हो. तेवढ्यात पाठीमागून एक माणूस ओरडला आणि सांगितलं, मास्तर घ्या हो लेकराला, शेवटची बस आहे मास्तर, रात्र इरीचं पोरग कुठं हो एकटं बसेल पाठीमागं. असं करू नका मास्तर, जिथपर्यंत तिकीट येईल तोपर्यंत तेवढं तिकीट त्या लेकराला द्या, पण घ्या हो लेकराला. बस चालू लागली. बस चालता चालता त्या पालघरच्या जंगलामध्ये थांबली आणि त्या पालघरच्या जंगलामध्ये बस थांबली आणि त्या पालघरच्या जंगलामध्ये मला उतरवलं. भयानक जंगल होतं. कुहेकुईचे आवाज येत होते, वाघाच्या डरकाळ्या येत होत्या, अनेक प्रकारच्या श्वापदांचे आवाज माझ्या कानावरती पडत होते. त्या जंगलातून वाट काढत 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 मी पळत सुटलो. पायामध्ये चप्पल नसल्या कारणाने मला काटे टोचत होते, दगड रुतत होती, पाय फुटले जात होते. फार घनदाट जंगल होतं. भयानक जंगलातून मी चाललो होतो, मला भीती वाटत होती. तेवढ्यात मला माझ्या आईचे बोल आठवले, श्याम, ज्यावेळेस तुला भीती वाटेल ना रे बाळा, त्यावेळेस तू रामरक्षा गा. मी रामरक्षाचे बोल तोंडामध्ये घेतले, रामरक्षा गाऊ लागलो आणि त्या पालघरच्या जंगलातून पळत 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 निघालो आणि मी माझ्या घरापाशी पोहोचलो. निमनिमता दिवा होता. मुंबईची आत्या आली होती, पुण्याची मावशी आली होती, माझी बहीण अक्का चुलीला जाळ घालत घालत तशीच झोपली होती. तिचं फाटकं परकर, पोलका शर्ट तसंच विळखा अंगाचं करून झोपली होती. चुलीचा झाळ विझला होता. माझे वडील भाऊ गुडघ्यामध्ये मान घालून बसले होते. मी गेलो आणि भाऊंना हाक मारली, भाऊ, आई कुठे? आईला सांगा श्याम आलाय भाऊ. मला तोंड हातपाय धुवायचे, आईला सांगा पाणी गरम करायला ठेव. भाऊ, भाऊ, तुम्ही बोलत का नाही भाऊ? आईला सांगा मला भूक लागलीये, गरम गरम काहीतरी
आईला करून द्यायला सांगा भाऊ आईला. भाऊ काहीच बोले नाही. भाऊंचं हृदय भरून आलं, अंतकरण भरून आलं, डोळ्यामध्ये पाणी आलं. वर मान करून पाहिलं, माझ्या पायाकडे पाहिलं, फुटलेली बोटं पाहिली, रक्त पायातनं पाहिलं. भाऊंनी ओळखलं की हा नक्कीच पालघरच्या जंगलातून चालत चालत आलाय. भाऊंनी कसा बसा हुंदका गिळला आणि पुन्हा मान खाली गुडघ्यामध्ये घातली. भाऊ, अहो तुम्ही बोलत का नाही? चुली बशी बसलेली माझी ताई, माझी मोठी बहीण अक्का, त्या माझ्या ताईपाशी गेलो आणि ताईला म्हटलं, ताई अगं आई कुठे? तशी माझी बहीण तडकन उभी राहिली. मोठ्यानं आक्रोश केला, श्याम आपली आई नाही राहिली रे बाळा, आपली आई निघून गेली रे श्याम. ए ताई, अगं कुठं? आई शेतात गेली का? नाही रे श्याम. मग आई आजोळी गेली का? नाही रे श्याम. अगं भाऊंचं आईचं काही भांडण झालं का? नाही रे श्याम. मग अगं आई मामाकडे गेली असेल? नाही रे श्याम. अगं आई गोट्यामध्ये गेली असेल? नाही रे श्याम. अगं आई सरपण आणायला गेली असेल? नाही रे श्याम. अगं कुठे गेली मग आपली आई? सांगितलं, श्याम आपली आई आपल्याला कायमचं पोरकं करून निघून गेली रे श्याम, देवाघरी निघून गेली. माझा एक छोटा 2.5 महिन्याचा भाऊ पुरुषोत्तम पाळण्यामध्ये झोपलेला होता. मी मोठ्यानं आक्रोश केला, आई. आणि माझी नजर त्या पाळण्यातल्या त्या छोट्याशा पुरुषोत्तमकडे गेली. तेवढ्यात एक पोरग पळत पळत आईच्या हाताला धरून येत होतं आणि ते पोरग आईला म्हणत होतं, आई अगं श्यामदादा आलाय. आई अगं बघ ना श्यामदादा आलाय. आई, ए आई, अगं आई, अगं बघ ना गं श्यामदादा आलाय. त्यावेळेस मला कळालं, त्या लेकराला आई म्हणायला आई आहे, पण मला आज आई म्हणायला आई राहिली नाही. त्या लेकराला आई म्हणायला आई आहे, पण आज मला आई म्हणायला आई राहिली नाही. माझ्या बहिणीला, माझ्या अक्काला आई म्हणायला आई राहिली नाही. माझा 2.5 महिन्याचा पुरुषोत्तम, माझा छोटा भाऊ, त्याचं तर आज सर्वस्व निघून गेलं. त्याला तर आईही माहिती नाही. त्याला तर काय माहिती आपली आई? त्याला तर आई असा आवाज सुद्धा देता येत नाही. पुन्हा श्यामने मोठ्यानं आक्रोश केला, आई. मुंबईच्या आत्यानं, पुण्याच्या मावशीनं मला कसं बसं सावरलं आणि 10व्याचा दिवस उजडला. 10व्याचा दिवस उजडला. सगळं पिंडदाना करता नदीला गेले. त्या ठिकाणी पिंड मांडला, पण पिंडाला काही कावळाशिवाय ना. माझी मुंबईची आत्या समोर गेली आणि आत्या बोलू लागली, वहिनी अहो शिवद्याना हो पिंडाला कावळा. तुमच्या माघारी तुमच्या लेकरास ते आम्ही एकटं टाकणार नाही. वहिनी शिवद्या हो पिंडाला कावळा. तरी पिंडाला कावळा शिवाय ना. माझी पुण्याची मावशी समोर गेली आणि माझी मावशी बोलू लागली, तायडे अगं शिवदे ना ग पिंडाला कावळा. तुझ्या माघारी तुझ्या लेकरांना वनवास नाही ग द्यायचे. माझ्या लेकरांसारखं सांभाळेल ग तुझ्या लेकरांना तायडे. अगं शिवदे ना ग पिंडाला कावळा. तरी पिंडाला कावळा शिवाय ना. नंतर माझे वडील भाऊ समोर गेले आणि भाऊ बोलू लागले, अहो शिवदेना हो पिंडाला कावळा. नाही तुमच्या पाठीमागं तुमच्या लेकरांना कर्ज बाजारामध्ये टाकणार, नाही तुमच्या लेकरांना वनवासामध्ये सोडणार, तुमच्या लेकरांचे नाही हो हाल करणार मी. शिवदेना हो पिंडाला कावळा. नाही मी दुसरं लग्न करणार आणि लेकरांना नाही हो वनवास देणार. पण शिवदेना हो पिंडाला कावळा. तरी पिंडाला कावळा शिवेना. शेवटी माझी मोठी बहीण अक्का समोर गेली आणि अक्का आईला बोलू लागली, आई अगं शिवदेना ग पिंडाला कावळा. आई तू म्हणतेस ना ग आई, तू सारखी हिंडते शाळेतनं घरी आले की बिरबिर बिरबिर सगळ्यांची घरं घेते से आई. अगं नाही जाणार मी कोणाच्या घरी आई. आई नाही ग कधी भाऊंना उलट शब्द करून बोलणार आई.
पण शिवदेना गाई पिंडाला कावळा. हे आई, शिवदेना गा पिंडाला कावळा. आई मला वेणी घालता येत नाही ना ग. मग हे आई, मी काय करेल? सकाळी लवकर उठेल, स्वयंपाक करेल, धुणं भांडी करेल, शेजारच्या काकूची सुद्धा धुणं भांडी करून देईल आई. आणि त्या शेजारच्या काकूला म्हणेल, काकू माझी एवढी वेडी घालून देता का हो? आई, शिवदेला ग पिंडाला कावळा. तरी पिंडाला कावळा शिवेना. शेवटी श्याम पुढे गेला आणि श्याम आईला बोलू लागला, आई अगं शिवदेना ग पिंडाला कावळा. आई, तुला मला मोठा साहेब जायला पाहिजे नाही. मी पुण्यामध्ये शिक्षण घेतोय ना गाई. एक वेळ खायला पैसे नाही ना मिळाले आई तरी चालेल, माधवगिरी मागून खाईल आई. पण आई मी खूप मोठा होईल गाई, मी खूप मोठा होईल आई. मला इंग्लिश बोलताना तुला पाहायचंय ना गाई. मी खूप मोठा साहेब होईल गाई. पण शिवदेना गाई पिंडाला कावळा. तरी पिंडाला कावळा शिवेना. मग श्यामच्या लक्षात आलं. श्यामनं पाय काढत 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 श्याम घरी आला. घरी आला आणि 2.5 महिन्याच्या पाळण्यात झोपलेलं त्या पुरुषोत्तमकडे पाहिलं, त्या भावाकडे पाहिलं. मग श्यामला कळालं, आज माझी आणि अक्काची आई गेलेली, मला आणि अक्काला कळालं. भाऊंची बायको गेलेली, भाऊंना कळालं. आत्याची बहिणी गेलेली, आत्याला कळालं. माझ्या मावशीची बहीण गेलेली, मावशीला कळालं. पण हा माझा भाऊ 2.5 महिन्याचा पुरुषोत्तम जो पाण्यामध्ये झोपलाय, त्याला आता आई हा शब्द सुद्धा बोलता येत नाही. आज माझ्या पुरुषोत्तमचं सर्वस्व हरवलं, सर्वस्व निघून गेलं माझ्या पुरुषोत्तमचं. त्याला जर भूक लागली तर आम्हाला त्याला दूध कसं पाजायचं माहिती नाही. जर त्याचं काय दुखायला लागलं तर त्याचं काय दुखतं हे आम्हाला कळणार नाही. उद्या आत्या आत्याच्या घरी निघून जाईल, मावशी मावशीच्या घरी निघून जाईल, भाऊ कामाला जातील, माझी बहीण अक्का शाळेमध्ये जाईल. आणि हा माझ्या पुरुषोत्तमला कोण सांभाळेल? काय नाही, माझ्या आईचा जीव ना या 2.5 महिन्याच्या पुरुषोत्तममध्येच अडकलाय. श्यामनं भीतीचा टॉवेल घेतला. त्या 2.5 महिन्याच्या पुरुषोत्तमला त्या टॉवेलमध्ये गुंडाळलं, खांद्यावरती टाकलं आणि पळत 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 श्याम त्या नदीकाठी आला. नदीकाठी श्याम आला. श्याम मावशीपाशी गेला, मावशीच्या पदराला धरलं, मावशीला हलवलं. श्याम, अरे वेडा आहेस का? तुझं काय चाललंय? इथं पिंडाला कावळा शिवेना आणि तुझं काय चाललंय श्याम मध्ये मध्ये? पुन्हा मावशीच्या पदराला धरून हलवलं. मावशी, लोक म्हणतात ग मावशी, आई बरो, मावशी बरो. मावशी का ग? आम्ही मोठे, आम्ही आमचं कसंही करू ग मावशी, आम्ही कसंही मोठं होऊ ग मावशी. पण मावशी अगं आम्ही माधवगिरी मागून खाऊ मावशी. पण हा 2.5 महिन्याचा पुरुषोत्तम जो आमचा भाऊ आहे ना ग मावशी, त्याला आई म्हणजे काय माहिती नाही ग मावशी. त्याला जर भूक लागली तर त्याला दूध कसं पाजायचं आम्हाला कळणार नाही ग मावशी. त्याचं काय दुखायला लागलं तर ते कसं दुखतंय ते आम्हाला कळणार नाही ग मावशी. का ग मावशी? आम्ही कसंही मोठं होऊ, आम्ही आमचं कसंही करू ग मावशी. परंतु मावशी या 2.5 महिन्याच्या पुरुषोत्तमची तू आई होशील का ग मावशी? आई होशील का? मावशीनं सांगितलं, हो रे श्याम. त्या मावशीनं पुरुषोत्तमला घेतलं आणि त्या पिंडापाशी गेली, मांडणी घालून खाली बसली. मांडणीवरती त्या पुरुषोत्तमला घेतलं आणि सांगितलं, यशोदे, शिवदे ग पिंडाला कावळा, यशोदे, शिवदे. तुझ्या माघारी तुझ्या लेकराला नाही ग वनवाजन रे यशोदे. अगं आजपासून श्याम हा आईचा ओळखला जाईल ग यशोदे, परंतु पुरुषोत्तम या मावशीचा म्हणून ओळखला जाईल ग यशोदे. पण शिवदेना ग पिंडाला कावळा यशोदे. यशोदे तुझ्या इतकं प्रेम देता नाही यायचं यशोदे मला, पण यशोदे जीवाच्या अपार सांभाळेल ग मी तुझ्या लेकराला यशोदे. यशोदे पण शिवदेना ग पिंडाला कावळा यशोदे. ए यशोदे, अगं शिवदे पिंडाला कावळा. त्या मावशीनं त्या पुरुषोत्तमला मांडीवरती घेतलं, आपल्या पदराच्या आड घेतलं आणि मोठ्यानं आक्रोश केला, यशोदे, अगं शिवदे ग पिंडाला कावळा यशोदे, शिवदेला ग पिंडाला कावळा. तसे 4 कावळे आंब्याच्या झाडावरती बसले होते. भुर्रकन उडाले, त्या पिंडापाशी आले
एका कवळ्यानं त्या पिंडामध्ये चोच घातली. चोचीनं तो पिंड साईडला घेतला. आईनं श्यामनं आक्रोश केला, आई अगं जेव्हापासून तू आम्हाला जन्म दिला तेव्हापासून तू आमच्यासाठी जगलीस. आई आज तू देवा घरी निघून गेलीस तरी तुझा जीव अडकला का ग या 2.5 महिन्याच्या पुरुषोत्तम मध्ये जाई. ऐका ना, आई जन्माला आल्यापासून ते लेकरावरती प्रेम करत असते ना, ते मरस तोपर्यंत ती आई त्या लेकरावरतीच प्रेम करत असते, त्या लेकरावरती प्रेम करत असते. आई सेकड वड्याची जाते करी ना भाविन प्रीती. या जगाच्या पाठीवरती ऐका आपल्या लेकरांसाठी सर्वस्व सोडून देते ना, ती आई असते बाबा, ती आई असते.